मित्रांनो, रॉयल यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित पीक संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आमचे आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर जरा नाही तर सुरुवात करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासंदर्भात आणि PM किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भात आणि हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला हे 2 हप्ते शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार आणि याचबरोबर जे काही 2 हप्ते नवीन बदल शासनाने केलेले आहे तर हे बदले कोणतेही संपूर्ण बदल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि खरंच या येणारा पुढा 10,000 रुपयाचा PM किसानचा येणार का आणि नमो शेतकऱ्याचा पुढचा हप्ता येणार 3,000 रुपये येणार का, या संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सर शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करा. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रत्येक PM किसान विशेष हप्त्याची आणि PM किसानचा 20 हप्ता आहे वितरित झालेला आहे. आणि तर मागच्या वितरण 4 महिने कंप्लीट झालेला आहे आणि PM किसानचा 20 हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि परंतु हा हप्ता कधी जमा होणार आणि व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर परंतु काही शासनाने बदल केलेले नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसानचा जे 20 हप्ता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे बदल म्हणजे जे काही याच्या अगोदर ते काही शेतकरी अपात्र होते तर हे पुन्हा शेतकरी पात्र होण्याचे जे काही संबंध आहेत ते या याचबरोबर नमो शेतकरीचा खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे नमो शेतकरी 7 हप्त्यासाठी महाराष्ट्रातील 93,60,000 शेतकऱ्यांना पात्र झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं 93,60,000 शेतकऱ्या PM किसानचा 20 हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत. आणि याचबरोबर पाहायला गेलं तर PM किसान आणि नमो शेतकरी दोन्ही एकत्र येणाऱ्या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे 2 हप्ते एकत्र येणारी बँक हे शेतकऱ्यांना महत्त्वाची अशी काम करायचे आहे की तर पहिले काम करायचे शेतकऱ्यांना फार्मर ID काढायचे. फार्मर ID काढल्यानंतर फार्मर ID नाही काढला तर त्या शेतकऱ्यांना PM किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळत येणार नाही. आणि ते मात्र स्पष्ट आहे. आणि तुमच्या जरी काही फार्मर ID नसेल तर लवकरात लवकर 2 दिवसामध्ये फार्मर ID काढून घ्या. आणि फार्मर ID जर नाही केला तर PM किसान आणि नमो शेतकरी हप्ता मिळणार नाही, त्याचं मिळणार नाही. तर यानंतरचं काम आहे की लँडचा प्रॉब्लेम जे काही नो आहे तर येस करायचा आहे. आणि लँडचा प्रॉब्लेम जर 2009 असेल तर येस करायचा आहे. आणि ऑलरेडी येस असेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही. आणि यानंतरचा प्रॉब्लेम म्हणजे KYC करायचा आहे. आणि KYC केली असेल तर PM किसानची KYC अद्यापही केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही PM किसान KYC करून घ्या. आणि PM किसान KYC केली असेल तर कोणतेही काम करायची गरज नाही. आणि बरेच सारे शेतकरी आपल्या कमेंटमध्ये सांगत आहेत की PM किसानचे जे काही KYC केलेलं आहे तर ते शेतकऱ्यांना जे काही येईल का तर सांगू इच्छितो PM किसान लाभार्थी आणि राज्य सरकारने जे काही नमो शेतकरी पात्र केलेले आहे त्यामुळे तुम्ही जर PM किसान KYC केले असेल तर नमो शेतकरी KYC गरज नाही. आणि PM किसान KYC गरज शेतकऱ्यांसाठी धरली जाणार आहे. तर यानंतरचं आधार स्टेडिंग बँक आहे. आधार लिंक बँक खात्याचं जर लिंक करायचं आहे, जर लिंक नसेल तर लवकरात लवकर बँक खात्याचं लिंक करून घ्या. आणि लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमचा जे काही खात्यामध्ये PM किसान नमो शेतकरी जे काही पैसे ते लवकरात लवकर येऊ शकतात, येणार आहेत. आणि 30,000 रुपये वाढ झालेला आहे का आणि PM किसानचा 30,000 रुपये येणारा 20 हप्ता 10,000 रुपये देणार का आणि याच्या संदर्भातल्या काही व्हिडिओ व्हायरल होतात इथं. आणि परंतु आता आपण पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुरू आहे. आणि या पावसाळ्या अधिवेशना अगोदर जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या माध्यमुख कार्यक्रमांतर्गत जे काही शासनाने शेतकऱ्यांना जे काही केलेलं आहे ते 30,000 रुपये अशी सूचना दिल्या होत्या. परंतु त्या सूचनेमध्ये जे काही दिलेलं आहे कोणत्या प्रकारचे जे काही केलेलं आहे आणि ते मिळणार का तर यावरती अद्यापही प्रश्नचिन्ह नाही. तर अद्यापही 20 हप्ता संदर्भात तर ते मात्र कन्फर्म झालेलं आहे की 2,000 रुपये येणार आहे, 2,000 रुपये 10,000 रुपये देणार आहे. किंवा याचबरोबर नमो शेतकरी जे काही तसेच नमो शेतकरी जे काही सारे व्हिडिओ व्हायरल होते आहेत तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन दिले होते की 6,000 रुपये ऐवजी 9,000 रुपये देणार आहे नमो शेतकरी योजनेचं. आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे काही केलेलं आहे तर ते नमो शेतकरी येणारा जो काही 7वा हप्ता आहे तो फक्त 2,000 रुपये येणार आहे. आणि बाकी 3,000 रुपये हे यामध्ये कोणतीही निधीची वाढ होणार नाही. तर यानंतर पाहायला गेलं तर पावसाळ्या अधिवेशन जे काही कायदेशीर हे गोष्ट सध्या तरी काय झालेलं आहे. आणि PM किसानच्या आणि 20 हप्त्या 2,000 रुपये असे 7व्या हप्त्यासंदर्भात 2,000 आणि असे एकूण 4,000 रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होण्याचे होणार आहेत. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये एवढंच आहे. व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढच्या धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.